नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपला भाग चाललाय 93वा, प्रकरण चाललंय 12वं, चितावणिकव अंग. आज आपण दोहे घेणार आहोत 26 ते 28. कबीर जसा मानवांना धोक्याचा इशारा देताना मृत्यूची आठवण करून देतात, तसंच ते मानवांना ढोंगी लोकांपासून सावध राहण्याचाही इशारा देतात. प्रथम आपण ऐकूयात 26वा दोहा. कबीर इस संसार में घने मनुष्य मतिहीन, राम नाम जाने नहीं आए टापादी. कबीर इस संसार में घने मनुष्य मतिहीन, राम नाम जाने नहीं आए टापादी. कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात. घणे, घणे म्हणजे अत्याधिक. मनीष म्हणजे माणूस. टापा, टापणा म्हणजे धोका देणे. दोह्याचा अर्थ ऐकूयात. या जगात अनेक लोक बुद्धिहीन आहेत. ते रामनामाचे वास्तविक तत्व जाणतच नाहीत. ते जगाला धोका देतात आणि फसवतात देखील. मनुष्य जीवनात सुख मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. मग ते मिळालं नाही की परमेश्वराचा धावा करत राहतो. असे आगतिक झालेले लोक मग सुखप्राप्तीसाठी कोण काय सांगेल तो उपाय करत राहतात. वेशधारी लोक अशा लोकांच्या शोधातच असतात. स्वतः रामनामाचा बुरखा पांघरून बसलेलेच असतात. वास्तविक त्यांनाच खऱ्या सुखाची प्राप्ती झालेली नसते, पण समोर आलेल्यांना ते नाना उपाय सांगून धन मात्र मिळवत राहतात. अशा ढोंगी लोकांवर कबीरांनी इथे कोरडे ओढलेले आहेत. आता ऐकूयात आपण मराठी साखी. अनेक मानव या संसारी असताती मतिहीन, जाणत नाहीत राम नाम ते होती ढोंगाधीन. अनेक मानव या संसारी असताती मतिहीन, जाणत नाहीत राम नाम ते होती ढोंगाधीन. परमात्म स्वरूप जाणून घेण्यासाठी ईश्वराने जीवाला या जगात पाठवलंय, पण जीव इतर व्यर्थ व्यवधानात गुंतून राहिलेला आहे. यावर कबीर सांगतायत पुढच्या दोह्यात. कहा कियो हम आय करी, कहा कहेंगे जाई, इतके भय न उतके चाले मूल गवाई. कहा कियो हम आय करी, कहा कहेंगे जाई, इतके भय न उतके चाले मूल गवाई. अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की आम्ही इथे येऊन असं कोणतं सत्कर्म केलंय? मृत्यूनंतर ज्यांनी पाठवलं त्याला आम्ही आता काय सांगणार आहे? आम्ही ना या लोकी जीवन सुधारलं ना परलोकी. या संसाराच्या व्यर्थ व्यवहारात मूळच मात्र हरवून बसलेलो आहे. मानव जीवन दुर्लभ आहे. 84 कोटी योनीतून फिरून आल्यानंतर हा मानव जन्म मिळालेला आहे आणि परत मृत्यूनंतर नवीन जन्म मनुष्याचाच मिळेल याची शाश्वतीच नाहीये. या जन्मीच परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करून घेण्याची संधी ईश्वराने आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे. परंतु मनुष्य मायेच्या आकर्षणांना भुलूनच निरर्थक गोष्टींच्या मागे लागतो. त्या मिळवण्याचा प्रयत्न करत असतो
वास्तविक अशा निरर्थक गोष्टी प्राप्त करून काहीही हित साधत नसतं आणि त्या प्राप्त करत असताना मार्गांचाही तो विचार करत नाही. अशा परिस्थितीत हातून सत्कर्म घडली नाहीत तर मृत्यूनंतर जेव्हा ईश्वर जाब विचारेल तेव्हा त्याला काय उत्तर देता येईल? मनुष्य व्यापार करतो तो काहीतरी नफा मिळवण्यासाठीच, पण ह्या संसाराच्या व्यापारात त्यांनी काय मिळवलंय? परमात्मप्राप्ती रूपी नफा तर मिळाला नाहीच आहे, पण मनुष्य जन्मरूपी जे मूळ भांडवल मिळालेलं होतं तेही तो गमावूनच बसलेला आहे. म्हणजेच तूप गेलं, तेल गेलं आणि हाती राहिलं धुपाटणं, अशी परिस्थिती त्याच्यावर ओढवलेली आहे. असं सांगून कबीर मानवांना सचेत करतायत की दुर्लभ मनुष्य जन्म संसारात भटकत फिरून व्यर्थ घालवू नका. याच जन्मात परमात्म प्राप्ती मात्र तुम्ही करून घ्या. आता आपण ऐकूयात मराठी साखी. कशास आला केले काय मग जाशील तू इथून, नारत्र ना परत्र गेले मूळची रे हरवून. कशास आला केले काय मग जाशील तू इथून, नारत्र ना परत्र गेले मूळची ते हरवून. या संसारात येऊन मायेच्या विविध आकर्षणांना भुलून जे आपलं हित साधत नाहीत त्यांना उद्देशून आता कबीर म्हणतायत पुढच्या दोह्यात. ऐकूयात आपण तो प्रथम दोहा. आया अण आया भया जे बहुरता संसार, पड्या भुलावा गाफिला गए कुबुधी हार. आया अण आया भया बहुरता संसार, पड्या भुलावा गाफिला गए कुबुधी हार. पड्या भुलावा गाफिला गए कुबुधी हार. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. अण आया म्हणजे न आल्याप्रमाणेच, बहुरता विविध आकर्षकात रत असलेला, गाफिला असावधान, भुलावा भ्रमामध्ये. दोह्याचा अर्थ ऐकूयात. या संसारात येऊन जे लोक विविध आकर्षणांना भुलून त्यात रत होऊन राहतात ते या लोकी येऊनही न आल्यासारखेच आहेत. ते असावधपणाने भ्रमात पडलेले आहेत. ते जीवनाचा डावच हारलेले आहेत. मनुष्य जीवन मिळालं आहे ते आपलं हित साधण्यासाठीच आहे. याच जन्मात ईश्वराची म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती करून घेणं यासाठी हा सोन्यासारखा मिळालेला नरदेह कारणी लावला पाहिजे. पण मनुष्य जे मिळवायला हवं ना त्यासाठी प्रयत्न न करता तो मायेच्या आकर्षणांना भुलून जातो आणि हातात आलेला डाव मात्र घालवतो. वास्तविक या नरदेहातच परमात्म प्राप्ती करून घेणं शक्य आहे. मानव जन्म पुन्हा मिळेल याची शाश्वती नाही, तेव्हा मानव जन्म मिळून त्यांनी एक डाव जणू जिंकलाच आहे. पण आपल्या मूळ ध्येयापासून तो ढळलेला असल्यामुळे तो डाव हारतो आणि पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात अडकतो. याच जीवनात परमात्म प्राप्ती करून घेतली तरच हा डाव जिंकता येईल, नाहीतर आयुष्य पणाला लावून काय उपयोग आहे. म्हणून कबीर सावध करतायत की हे मानवांनो, मिळालेला देह म्हणजेच नरदेह सार्थकी लावा. आयुष्याचा डाव जिंका, पुन्हा ही संधी मिळेल असं बिलकुल नाहीये. आता आपण ऐकूयात मराठी साखी आणि इथेच आपला भाग आपण पूर्ण करूयात. जन्मा येऊनी नच तू आला, मायेला भुललास,
गाफिल राहुनी कुबुद्धीने या जीवन डाव हरलास जन्मा येऊनी नच तू आला मायेला भुललास गाफिल राहुनी कुबुद्धीने या